बघूया 6व्या क्रमांकावर कोण आहे. ऋतुजा लाड. ये ऋतुजा. खुश ना. बॉटम 3 मध्ये नाही आहेस. सो ऑल द बेस्ट आत्ताच्या गाण्यासाठी. आणि आज मार्क जरी नसले तरी सुद्धा जे आपल्याला प्रेक्षक बघतायत त्यांनी मतं पाठवायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे आजचंही गाणं तितकंच छान झालं पाहिजे जितकं उद्याचं आपल्याला गाणं करायचं आहे. पहिलं तोगे काऊ कोकता है पहिलं तोगे काऊ कोकता है शकून गे माय सांगता है पहिलं तोगे काऊ कोकता है शकून गे माय सांगता है पहिलं तोगे काऊ कोकता है अंबे आडहाळी खडे चुंबी रसाळी अंबे आडहाळी खडे चुंबी रसाळी आधीचे रे काही शकून सांगे पहिलं तोगे काऊ कोकता है शकून गे माय सांगता है पहिलं तोगे काऊ कोकता है. थँक्यू. ऋतुजा खूप छान झालं गाणं. थँक्यू. आणि गायल्यानंतर तुला जरा आणखीन हायसं वाटतंय कारण इकडे म्हणजे हा मंचच परफॉर्मन्सचा आहे त्याच्यामुळे एक चांगला परफॉर्मन्स झाल्यानंतर आणखीन थोडं बरं वाटत असेल. छान वाटलं. म्हणजे एवढं प्रेशर नंतर परफॉर्म करणं अजून छान वाटतंय. वंडरफुल. सलील. तू खूप पटापटा शिकतेस आणि हे फार महत्वाचं असतं की जो पटापटा शिकतो तोच खूप लांबवर जाऊ शकतो. तर तुझ्या गाण्यामध्ये मला एक विचार खूप जाणवतोय की तू सतत विचार करत असतेस की आता मी ही ओळ अशी संपायला पाहिजे का अशी संपायला पाहिजे. आणि जो माणूस विचार करतो तोच पुढे कृती करू शकतो. तर अभिनंदन. असाच गाण्यावर जास्तीत जास्त विचार कर कारण तुझा गळा तयार आहे. आता डोक्यामधनं सगळे वेगवेगळ्या विचार सुरू झाले तर गाणं तुझं नक्की लवकरच कम्प्लीट होईल. थँक्यू. ऑल द बेस्ट. निष्पाप आवाज आणि त्याच्यामधल्या अतिशय निष्पाप अशा तो अप्रोच हा कायम सामान्य कुठलंही गाणं गायलं तरी अगदी मनाला भिडतो तसाच परत भिडला. आणि पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की हा निष्पापपणा जप. पण आता थोडंसं अजून प्रोफेशनल गाण्या स्टाईल वेगवेगळ्या स्टाईल्स कशा वेगवेगळ्या प्रकारे कसा आवाज लावावा याच्याकडे देखील थोडं लक्ष दे. पण तो निष्पापपणा जपून ही सगळी आभूषणं चढवायची एवढं लक्षात ठेव. मस्त झालं गाणं. थँक्यू. थँक्यू. चलो तुझ्या बेस्ट ऑफ लक. थँक्यू. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.